माझे नाव आहे दिशा दत्त धाकतोडे. मी सारथी कोचिंग क्लासेसची विद्यार्थिनी आहे. तर मी आज तुम्हाला क्रेमर पद्धतीचे एक गणित सोडून दाखवणार आहे. तर चला मग सुरू करूया. पहिल्यांदा हे दोन समीकरण एकाखाली एक लिहून घेऊया. आता आपण डी ची किंमत काढू. डी ची किंमत काढताना आपल्याला x चे सहगुणक आणि y चे सहगुणक घ्यावे लागतात. तर ते घेऊया आपण. ही वजा वजा अधिक होते. आपली डी ची किंमत 25 आलेली आहे. तर आपण dx ची किंमत काढू. dx ची किंमत काढताना आपल्याला शेवटचे अंक आणि y चे सहगुणक घ्यावे लागतात. मगासारखं आपण वजा वजा अधिक केले. आता पण तसंच आपली dx ची किंमत 50 आलेली आहे. आपण dy ची किंमत काढू. dy ची किंमत काढताना आपल्याला x चे सहगुणक आणि शेवटच्या संख्या घ्याव्या लागतात. dy ची किंमत वजा 25 आलेली आहे. तर आपल्याला x ची किंमत काढताना dx भागिले d करावं लागतं. तर आपण x ची किंमत काढू. dx ची किंमत आहे 50 आणि d ची किंमत 25 आहे. तर याचा भागाकार केल्यानंतर आपल्याला x ची किंमत 2 मिळते आणि y ची किंमत काढताना आपल्याला dy भागिले d करावं लागतं. तर dy ची किंमत आहे वजा 25 आणि x ची किंमत 25 आहे. तर यांचा भागाकार केल्यानंतर 1 येते आणि इथं वजा चिन्ह म्हणून 1 ला वजा, म्हणजे आपलं उत्तर 2 वजा 1 म्हणजे x ची किंमत 2 आणि y ची किंमत वजा 1 आलेली आहे. छान. काय बरं?